अभिजित तुझ्याकडून टिप्स घेतल्या पाहिजे. एकाच वेळी मॅक्सिमम मुली कशा पटवाव्यात. बरोबर आहे. तू माझ्याकडून टिप्स घ्यायलाच हव्यात. नाही पण या नाही. आपल्याला विचारलं नसताना तोंड कसं बंद ठेवावं, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट कसा गमावू देऊ नये आणि कुठल्याही मुलीशी कसं डिसेंटली वागावं याच्या टिप्स घ्यायला हव्यात. ओके जय. हो, क्लासेस उघड ना, क्लासेस. असंही आत्ता कुठलीच नोकरी नाहीये, थोडेफार पैसे मिळतील. हे बघ जय. रिया चल. अभि जा रिया जा. शमिका बोलवतीये. जा. हे प्लीज नाउ डोंट टेल मी तुलाही अभिजित आवडतो. हे हे असं काही झालं तर प्लीज मला आधी सांगा. आय मीन इट्स अ लव्ह ट्रायंगल. रिया, अभिजित एंड शमिका. क्या बात है. जय, यू आर सिक. ओके. सिक. साला दोघेही राहतात माझ्याच घरात आणि अशा बोलतात जसं की मी यांच्याकडे पेइंग गेस्ट म्हणून राहतो. ज्यावेळेस शमिकाला कळेल की आशू माझ्यामुळे, काय वाटेल तिला. या अभिजितला शमिकाऐवजी आशू का नाही आवडली, सगळेच प्रश्न संपले असते. आजी 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 ऐक ना. आजी दूर 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 शिवू नको. अगं काय झालं, आंघोळ केलीये मी. बरं ऐक ना. बरं मला एक खूप खूप भारी न्यूज कळलीये. ती फक्त खरी आहे का सांग ना प्लीज प्लीज. तू म्हणे शमिकाची परीक्षा घेणारस, तिच्याकडनं आपल्या घरातली सगळी कामं करून घेणारस. झालं, बातमी पोहोचली तुमच्यापर्यंत. ऑफकोर्स. अगं आई बाहेर कपडे वाळत घालत होती, तिनेच सांगितलं. येस, आता खरं त्या शमिकाला कळेल आमच्या घरचं वातावरण कसं आहे, आमची शिस्त, आमचं वळण. इतके दिवस ते स्टायलिश टॉप्स आणि कुर्ते घालून मिरवायची ना इथे, आणि आणि आता तू म्हणे तिला साडी नेसायला लावणार आहेस उद्यापासून. क्या बात आहे. हे खरंच खूप भारी आजी. आजी पण नाही, म्हणजे असं कधीच होऊ नये, पण समजा जर ती ह्या परीक्षेत पास झालीच तर. पास नापास मीच ठरवणार ना. क्या बात आहे. विचार करते 4 दिवस तिला गावालाच घेऊन जाते. कुठे, रेवदंड्याला? ओ माय गॉड. आणि रेवदंड्याला जाऊन या मॅडम काय करणार आहेत? नाही म्हणजे रहाटानं विहिरीतलं पाणी काढणार आहेत का शेणानं जमीन सारवणार आहेत? बघूया. अभिजितवर प्रेम करते ना, बघूच या किती हिम्मत दाखवते ती. अगं पोलीस इन्व्हेस्टिगेशन्स करतायत, पण तो मुलगा कोण आहे, नेमकं काय झालं आशूला काहीच कळत नाहीये. डिअर शमी, मी खूप खुश आहे कारण मी प्रेमात पडले
माझं ज्याच्यावर प्रेम आहे त्याचं नाव आहे जय प्रभू. मम्मा काय झालं ग? काय कळलं कोण होता तो मुलगा? का केली अश्वतीने आत्महत्या? जर अश्विनीला काही झालं तर तिचा हिस्सा शमिकाकडे जाईल आणि शमिकाला काही झालं तर तिचा हिस्सा अश्विनीला मिळेल. पण जर त्यांचं वयाच्या 23व्या वर्षी किंवा त्या आधी लग्न झाले तर त्यांचे जोडीदार त्यांच्या प्रॉपर्टीवर समान हक्क सांगू शकतात. अनिरुद्ध बद्दल राग माझ्या मनात धुमसत होता. त्यांनी त्याची सगळी प्रॉपर्टी आशू आणि शमिकाच्या नावाने केली होती. मला रियासाठी फाईट करावंच लागणार होतं. अरे रिया अनिरुद्धची मुलगी नसली म्हणून काय झालं? मी त्याच्या मुलीनं कधी परक आणि सावत्र मानलं नव्हतं. बाबा, माझं शमिकावर प्रेम आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार. इम्पॉसिबल. माझंही अभिजितवर प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करणार. मला मला नाही राहायचं या लोकांमध्ये. चल आपण आत्ताच्या आत्ता इथून निघून जाऊ आणि लग्न करू. चल. शमिका, तुला अभिजितशी लग्न करायचंय ना? मग मी लावून देते ना तुम्हा दोघांचं लग्न. आज जर मी तिला थांबवलं नसतं तर उद्या काहीही करू शकली असती. उद्या एखाद्या देवळात जाऊन जर अभिजितशी लग्न केलं असतं तर मी काय करणार होते? नाही, मग तुमचं ठीक आहे, 20% तुम्हाला आणि मग 80%वर अधिकार ते अभिजितचा. मग मी काय करायचं? हाय कॅन इमॅजिन, माझी सगळी प्रॉपर्टी, गाड्या, बंगला, त्या सगळ्यावर ते अभिजितचा अधिकार. अभ्यास झाला ना बाळा? लक्ष देताय ना काय शिकवतीये ते? हे सगळं येत आहे? अभ्यास सगळ्यांसाठी चॉकलेट्स आणलेत, अजिबात दंगा करायचा नाही, ठीक आहे? सुलभाताई, जरा सगळ्यांना द्या प्लीज. चला 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 चला. अभि, तुम्ही सगळे अचानक इथे? मग काय कुठेही कधी फक्त तूच भेटायचंस का? शट अप. हाय शमिका. हाय रुपाली, ही माझी बहीण रिया. हाय. हाय. सो आज तुम्ही माझ्या दुसऱ्या घरात आलात. अरे वा, इतका क्लोज आहे हा आश्रम तुला? हो, म्हणून तर म्हटलं ना. आणि या मुलांना काय, तुम्ही माया लावलीत ना की त्यांना नळा लागतो तुमचा. अभि येतो इथे अधूनमधून. अभि सारखे लोक आर्थिक हातभार लावतात ना, म्हणून आमचा आश्रम व्यवस्थित चाललाय. अभि, तू मदत करतोस संस्थेला? मला माहितीच नव्हतं ग. अगं शमिका, ते म्हणतात ना, तुमच्या उजव्या हाताने तुम्ही दान केलं तर ते तुमच्या डाव्या हातालाही कळता कामा नये. तसं आहे हे. आणि काय ना शमिका, वड्डे लोक, वड्डी बाते. अगं काय, तुला सकाळपासून कोणी मिळालं नाही का? हा, मलाच बरोबर पकडलंस तू. काय ही पण ना. Oh. So, Mr. Jay, through with your dinner? Good. बातमी कळली नाही वाटतं तुम्हाला? पेंडसे मंडळी लवकरच आपल्या शमिकाला ऍक्सेप्ट करणार म्हणतायत. आता तरी काही करणार का तुम्ही? आय एम टॉकिंग टू यू.
कधी लग्न करतोय शमिकाशी? बघूयात. तुला कसं कळलं? अभि वेडा आहेस तू. अरे तुझे डोळेच बोलताय. मग तुमच्या लग्नात कधी जेवायला बोलवणार आता मला? बघूयात का. सध्या दोन्ही घरून इतकं अपोज करतायत ना की हैराण झालोय मी. चलताय यार. अपोज नाही ती लव्ह स्टोरी कसली. गुड. अभि तू बोललास शमिकाशी? नाही अजून. मला माहिती तू कशाबद्दल विचारतेस, पण हे घरच्यांच्या विरोधामुळे इतका वैताग आलाय ना की तिला काहीच सांगितलं नाही अजून. नाही पण सांगेन मी लवकरच. आय प्रॉमिस. अभि हे सगळं तुझ्याकडून कळलं ना तर जास्त बरं होईल. तिला हे बाहेरून कुठून कळलं ना तर ती जास्त हर्ट होईल अभि. आणि हो, माझ्या बॉयफ्रेंडने माझ्यापासून एखादी गोष्ट लपवली असती ना तर मी त्याची वाटच लावली असती. हे फक्त तूच करू शकतेस. अभि. अभि दादा काय रे? अरे अरे वा अभि, तुला येतो माउथ ऑर्गन वाजवता? थोडासा. जय, असा अंधारात का उभा आहेस? अंधारात चांदणी रात्र म्हणजे काय ते कळतं ना. जय, जय, मला असं वाटतं की आय एम व्हेरी लकी. का? कारण माझ्या आयुष्यात तू आहेस.
जय, यू नो समथिंग, हे स्टार्स आहेत ना, हे स्टार्स म्हणजे आपल्याला सोडून गेलेली माणसं. ते आकाशात बसून आपल्याकडे बघत असतात. उद्या जर मी तुला सोडून गेले ना, तर तिथेच त्याच आकाशात बसून तुला रोज बघत बसीन. अभि, तुला माहितीये, माझी दीदी कायम म्हणायची, हे तारे असतात ना, हे नशीब ठरवत असतात आपलं. हा, फक्त त्यांची भाषा आपल्याला कळत नाही इतकंच. हे काय आता, तू कधीपासून ग्रह तारे नशीब अशी भाषा बोलायला लागली? मला काय वाटतं माहितीये, हे सगळे तारे आहेत ना, हे आपापल्या जागीच असतात. आपण उगीच त्यांच्यावर आपली डेस्टिनी सांगण्याची जबाबदारी सोपवतो. असं काही नसतं. आणि डेस्टिनी आपण म्हणतो, ती प्रत्येकाला आपली निवडावी लागते. अशी बाय चान्स नाही मिळत कोणालाही. जय, मला हे स्टार्स मोजायला खूप आवडतात. तुला माहितीये, आपण त्याच गोष्टींवर विश्वास ठेवतो ज्या आपल्याला लहानपणी सांगितलेल्या असतात. मला एक बहीण होती, मोठी बहीण, आशुदी. माझे बाबा गेले ना, तेव्हा तिने मला सांगितलं होतं, हे तारे असतात ना, ते म्हणजे आपल्याला सोडून गेलेली माणसं असतात. आणि ते आकाशात जाऊन आपल्याला बघत असतात. आज आशुदी नाहीये आमच्यात, पण मला अजूनही वाटतं ती तिथूनच बघत असेल माझ्याकडे. पण तू कधी सांगितलं नाहीस की तुला एक मोठी बहीणही होती आणि ती आता नाहीये? नाही रे, तिच्या आठवणीने खूप भरून येतं मला, म्हणून नाही सांगितलं. पण आम्ही खूप अटॅच्ड होतो एकमेकींना. जाऊ दे, हे सगळं मी तुला का सांगते, असाही विश्वास नाहीये तुझा या सगळ्या गोष्टींवर. अरे, आहे विश्वास. बस मस्करी करतोयस माझी? नाही, सिरियसली. फक्त फ्युचर, पास्ट, डेस्टिनी या गोष्टींकडे पॉझिटिव्हली बघतो मी. म्हणजे हे बघ, एखाद्या ज्योतिषाने मला जर सांगितलं की तुझं अमुक एका मुलीशी लग्न होणार आहे, तर मी विश्वास ठेवतो. पण त्याच ज्योतिषाने जर मला सांगितलं की अमुक एका मुलीशी तुझं लग्न होणार नाहीये, तर मात्र माझा विश्वास बसत नाही. सिंपल. आणि तसंही ताऱ्यांपलीकडच्या बऱ्याच गोष्टींनी आपल्याला एकत्र आणलंय, हो ना? अभिजित